नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे भाग 8. संकेतच्या घरामध्ये वातावरण नॉर्मल झाले होते. त्याला कुठेतरी आशा होती, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आता त्याच्या वडिलांनी ठरवलं होतं त्याच्या ओठावर स्वराचं प्रेम आणायचं. सकाळी मॉर्निंग वॉकला दोघेही निघाले. त्याच्यासमोर त्यांनी विषय काढला. संकेत, तुला काहीतरी सांगायचं आहे. बाबा, काय सांगायचं आहे? वडील म्हणाले, खरं तर तू आता छान सेटल झाला आहेस, शिक्षण झालं आहे, नोकरी लागली आहे, तर आता आपण तुझ्या लग्नाचं पाहूया म्हणतोय. संकेत म्हणाला, बाबा, माझ्या लग्नाचं इतकी काय घाई? नको नको, आता नको. वडील म्हणाले, का नको? काही प्रॉब्लेम आहे का? संकेत म्हणाला, तसं काही नाही, पण इतक्यात नकोच लग्न. मी आत्ताशी कामाला लागलो आहे, मला खूप काही करायचं आहे. वडील त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले, संकेत, लगेच लग्न कुठे लावायचं म्हणतो? मुलगी बघायला तरी सुरुवात करूया. बघता बघता 1-2 वर्ष जातीलच. संकेत अगदी काकुळतीला येत म्हणाला, नको बाबा, प्लीज मुलगी वगैरे बघायला अजिबात नको. वडील मिश्किलपणे हसतच म्हणाले, अच्छा, आता समजली गडबड. माझ्या मुलाने आधीच मुलगी पसंत केली आहे दिसतंय. संकेत गालात हसला आणि मान खाली घातली. वडील म्हणाले, काय तू मला सांगितलं नाहीस? माझ्यापासून लपवलंस? तू नाराज केलंस मला. संकेत म्हणाला, बाबा, तसं नाही, मला आवडते ती. खरं तर तिला प्रपोज करणार होतो आणि त्याच दिवशीच अपघात झाला आणि प्रपोज करायचं राहून गेलं. वडील म्हणाले, अच्छा, त्या दिवशी जिचा अपघात झाला होता तीच माझी होणारी सून? म्हणून तू तिच्या रक्ताने माखलेलं शर्ट तसंच ठेवलं होतं? संकेत आश्चर्यचकित झाला आणि हसू लागला. संकेत म्हणाला, तुम्हाला कसं कळलं? तुमच्या मातोश्रीने सांगितलं. संकेत, खरं प्रेम लपून राहत नाही रे. मी सुद्धा तुझ्या आईच्या अनेक आठवणी आजपर्यंत जपून ठेवल्या आहेत. याबाबत माझ्या पावलावर पाऊल ठेवलंस. मला विश्वास आहे तू छान जोडीदार निवडला असणार. बरं, नाव काय आहे तिचं? संकेत म्हणाला, तिचं नाव स्वरा आहे. वडील म्हणाले, माझ्या संकेतची स्वरा. आमची सूनबाई कशी आहे? आता बरी आहे ना? संकेत म्हणाला, आहे बरी, पण तिचे वडील नाही बोलू देत तिच्याशी. का पण? तिच्या वडिलांना नाही आवडत मुलांशी बोललेलं, त्यामुळे मी तिला फोन सुद्धा नाही करू शकत. वडील म्हणाले, माझ्या लक्षात आलं प्रकरण. मग आता तू काय करायचं ठरवलं आहेस? संकेत त्याच विचारात आहे. काय करू समजत नाही. बरं, मग रीतसर मागणी घालूया का? मी बोलतो तिच्या वडिलांशी. संकेत म्हणाला, नको नको. वडील म्हणाले, का? का नको? संकेत म्हणाला, मला खूप भीती वाटते. जर ते नाही म्हणाले तर? मग तू काय मनाने पळून जाऊन लग्न करणार का? संकेत, नाही बाबा, असं मी काही करणार नाही. आणि मी जरी तिला बोललो तरी ती तिच्या आई बाबांचा खूप विचार करते. चक्क ती नको असलेल्या लग्नाला तयार झाले होते, पण ते लग्न मोडलं. वडील, खरंच स्वरा फारच गुणी मुलगी आहे. आई वडिलांची तिला काळजी आहे. आता मला खात्री पडली, माझी सून आपलं घर छान पद्धतीने बांधून ठेवेल. मला अशीच मुलगी हवी होती जी नात्यांना महत्त्व देईल. आता तर स्वराच आपल्या घरची लक्ष्मी होणार. संकेत म्हणाला, पण कसं शक्य आहे बाबा? वडील म्हणाले, प्रचंड इच्छाशक्ती असली की अशक्यही शक्य होऊन जाते बाळा. विश्वास ठेव. तुझं खरं प्रेम आहे ना स्वरावर? मग तर झालं. नो टेन्शन. आपण उद्याच जाऊन स्वराच्या वडिलांशी ह्या विषयावर बोलू. संकेत, खरं बाबा? हो, उद्याच जाऊ. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संकेत, त्याचे वडील, आई स्वराच्या घरी गेले. घरी स्वराची आई आणि स्वरा होते. संकेतला पाहून स्वरा खूपच खुश झाली. संकेतच्या आई वडिलांना स्वरा पाहता क्षणी आवडली. स्वराच्या आईने संकेतला ओळखले होते, कारण संकेतच होता ज्याच्यामुळे तिच्या लेकीचा जीव वाचला होता आणि तिला माहीत होतं की तो स्वरावर प्रेम करतो. स्वराच्या आईने संकेतचं फार कौतुक केलं. धन्यवाद म्हणाले.
त्याच्या आई वडिलांनी स्वराची विचारपूस केली. दोघे एकमेकांकडे चोरून पाहत होते. दोघांच्याही डोळ्यात पाणी आले होते. किती दिवसांनी पाहिले होते एकमेकांना. स्वराच्या आईने चहा पाणी केला. तशी स्वराची आई होतीच पाहुणचार करण्यात कुशल. स्वराही उठून आईला मदत करू लागली. तोच संकेतने तिला आराम करण्यास सांगितले. स्वराची आई नको नको म्हणत असताना सुद्धा त्याने काही ऐकलं नाही. स्वराच्या आईला आता खात्री पटली होती, हा संकेत नक्कीच योग्य जोडीदार आहे आपल्या मुलीसाठी. थोड्या वेळाने संकेतच्या वडिलांनी विषय काढला. स्वराचे बाबा कुठे आहेत? त्यांच्याशी बोलायचं होतं. स्वराची आई म्हणाली, ते कामानिमित्त गावी गेले आहेत. 2 दिवसात येतील. स्वराच्या आईला कल्पना आली, त्यांना नक्की काय बोलायचं आहे. ती मनोमन सुखावली. तिने देवाकडे प्रार्थना केली, माझ्या मुलीच्या नशिबात संकेतच जोडीदार म्हणून येऊ दे. संकेतच्या वडिलांनी तिच्या आईला सांगितले, आम्हाला तुमची स्वरा खूप आवडली. स्वरासाठी लग्नाची मागणी घालायला आलो आहोत. स्वराला आम्ही राणीसारखं ठेवू. हे ऐकताच स्वराचे डोळे चमकले आणि तिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. स्वराला तर हे सारं स्वप्न वाटत होतं. तो तिच्यासाठी सुखद धक्का होता. थोड्या वेळासाठी तिला ते स्वप्नच वाटलं. खरंच संकेत असा लग्नासाठी मागणी घालेल कधी वाटलं नव्हतं. पण ती खूप सुखावली. आज तिच्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. संकेत मात्र तिचा आनंद डोळ्यात साठवत होता. तो सुद्धा तितकाच खुशाल होता. स्वराच्या आईला तर संकेत आधीच आवडला होता. ती म्हणाली, तुमच्या मुलासारखा जोडीदार, तुमच्यासारखं प्रेमळ कुटुंब माझ्या मुलीला भेटणं म्हणजे तिचं नशीब. माझी काहीच हरकत नाही. मला सुद्धा संकेत जावई म्हणून खरंच पसंत आहे. फक्त तिच्या बाबांना मनवणं जरा अवघड आहे. काही महिन्यापूर्वी माझ्या मोठ्या मुलीचं एका मुलावर प्रेम होतं. हे कळल्यावर त्यांनी नकार दिला होता. तिला घरात बंदिस्त केलं. नंदीच्या मुलासोबत आधीच लग्न जमवलं होतं. पण तिने तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलासोबत लग्न केलं. आता सारे संबंध तोडले आहेत. अगदी माझ्यासाठी मेली असे म्हणतात. मलाही भेटू देत नाही. त्यांच्या विचाराप्रमाणेच वागावं लागतं. विरुद्ध वागलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांनीच होकार द्यायला पाहिजे. हे ऐकून संकेतचे वडील म्हणाले, खरं तर आम्हाला सर्व कल्पना होती, म्हणून आम्ही सरळ मागणी घातली. आणि आपल्या पोरांचं एकमेकांवर खरं प्रेम आहे. आम्ही तिला खुश ठेवू. स्वरा आमच्या घराचा स्वर्ग करेल, मला खात्री आहे. स्वराचे वडील आले की कळवा आम्हाला. आम्ही पुन्हा येऊ. स्वरा आणि संकेत रूममध्ये बसून बोलत होते. 2 मिनिटं तर दोघे एकमेकांना डोळे भरून बघू लागले. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. संकेतने स्वराचा हात पकडला आणि म्हणाला, स्वरा, तुला मी आवडतो ना? खरं खरं सांग. स्वराचा कंठ दाटून आला होता. कातर आवाजातच म्हणाले, हो संकेत, मला तू खूप आवडतोस. माझ्या आईनंतर जर कोणी माझ्यावर खरं प्रेम केलं तर तो तूच आहेस. माझ्या बाबांना तर मी मुलगी म्हणून नकोशी झाली होती. ते कधीच माझ्याशी नीट वागले नाही, बोलले नाही. पण तू माझ्या आयुष्यात आला आणि प्रेमाचे रंग भरले. बाबांच्या भीतीपोटी मी शांत राहिले. त्या दिवशी मी कॉलेजला त्यासाठीच आले होते. दिवसभर तुझी वाट पाहिली. मला सुद्धा तू आवडतो हे सांगायचं होतं. मला माहित होतं मला बाबा परवानगी देणार नाही, पण माझं मन मला सतत हेच सांगत होतं, आता तरी व्यक्त हो. अपघात झाला आणि मला नाही व्यक्त होता आलं. संकेत हसतच म्हणाला, मग आता व्यक्त हो. आता तर मी तुझ्या समोर आहे. हे ऐकताच स्वरा लाजले. स्वरा, खरंच संकेत, मी सुद्धा खूप खूप प्रेम करते. तू माझा जोडीदार व्हावा हीच मनोमन प्रार्थना करते. रोज प्रत्येक क्षण तूच मनात असतो. संकेत म्हणाला, स्वरा, मी कधी प्रेमात पडेल असं वाटलंच नव्हतं. तू आलीस
आणि आयुष्यात प्रेम किती महत्त्वाचं असतं याची जाणीव झाली. माझा तुझ्याप्रती असलेला आदर अनेक पटीने वाढला जेव्हा मी तुला विचारलं होतं, तुला जर कोणी प्रपोज केलं तर तू काय करशील, आणि तू उत्तर दिलं होतंस, जो मला प्रपोज करेल त्याच्यासमोर हात जोडेल आणि म्हणेल, माझ्यावर नको प्रेम करूस, मी माझ्या आई वडिलांनी निवडलेल्या मुलासोबतच लग्न करणार. तू स्वतःच्या आनंदापेक्षा, भावनांपेक्षा आई वडिलांचा विचार केला. पुन्हा मी तुझ्या प्रेमात पडलो. स्वरा म्हणाली, संकेत, माझे आई वडील माझ्यासाठी खूपच खास आहेत. त्यांनी मला जन्म दिला, शिकवलं, मग मी माझ्या मनाची नेहमी समजूत घालायचे. तुझ्यावर प्रेम असून सुद्धा व्यक्त केले नाही. आज आईच्या चेहऱ्यावर आनंद पाहून खूप बरं वाटलं. फक्त असं बोलून स्वरा गप्प बसली. संकेत प्रश्नार्थक चेहऱ्याने म्हणाला, फक्त काय स्वरा? स्वरा म्हणाली, फक्त बाबा तयार झाले पाहिजे. मला वाटतं की ते नाही तयार होणार. संकेत म्हणाला, स्वरा, होतील तयार, मला विश्वास आहे. खरंच बाबा तयार झाले की किती बरं होईल ना संकेत. संकेत, हो, आणि ज्या दिवशी तुझे बाबा तयार होतील लगेच मी बरात घेऊन येईल माझ्या नवरीला घ्यायला. दोघांचं बोलणं झालं. संकेतच्या घरच्यांनी निरोप घेतला. स्वराला गहिवरून आलं. मनात अनेक प्रश्न होते. बाबा आल्यावर कसं सांगायचं त्यांना? काय असेल त्यांची प्रतिक्रिया? क्रमश कथालेखन अश्विनी पाखरे उगले. तुम्हाला जर खरंच कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.